इथं उभा करू सगळे. मीडिया सगळे थांबा वहिनी थोडं थांबा, 1 मिनिट थांबा. बाईट होऊन द्या मग घेऊ. मुंबईतल्या मोठ्या यशानंतर जरांगे पाटील जे आहे ते पहिल्यांदा आता आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठं यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे. कारण खूप मोलाची साथ जी आहे ते या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील आपल्याबरोबर आहे. दादा, मोठं यश मिळालंय, आता आंतरवाली सराटीत तुम्ही दाखल झाला, काय भावना आहे तुमच्या? आता मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं. सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार. ज्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या आंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो. तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं. कारण कोणी टिकलं नसेल, इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं, मला कोणी टिकलं नसतं. त्यांनी असं ठरवलं. नंतर ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या, आता नाही हटायचं. म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी. आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही. हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतकं मार लागून माय मावल्या जर भेनात तर आपण तर अस्सल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांनी. पाटील 2 वर्षामध्ये तुमचे अनेक स्वागत आम्ही पाहिले, पण आजचं स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतंय, जे शिपीतून गुलाल उधळल्या जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले तुम्ही. नाही, ते आज दिवाळी आहे आंतरवालीत, आज आंतरवालीत दिवाळी आहे. आंतरवालीतले घराघरातले माणसं खुश आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे. आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मी पूर्ण केलं. मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांद्यावर उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले, तिकडून पळायले. त्यामुळे ते आता आनंद काय आहे, मला आनंद सांगता आहे ना, आणि त्यांना सांगतो झालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना, की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाला आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं, त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होतात. पाटील तुम्ही इथून निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते, इथून निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कारणात सांगितलंच होतं मी. हा बघा गाड्यानं आता उपोषणालय झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही. समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही. माणूस अटॅकने मरतो, साप चवून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस. मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर काय हरकत नाही. त्यामुळे कुटुंबाला सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे JR घेऊन ये, नाही तर मरून ये. आणि तसाच आलो, गुलालच घेऊन आलो. आता यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे? कारण विजय तर आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.